चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यांनी पुन्हा एकदा थरार माजवला आहे. गुंजेवाही परिसरात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या 63 वर्षीय वत्सला वाडगोरे यांच्यावर वाघाने अचानक झडप घालत त्यांना ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळच्या वेळी शेतात काम सुरू असताना दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला आणि त्यांना अर्ध्या किलोमीटरपर्यंत जंगलात ओढत नेले. सोबत असलेल्या ग्रामस्थांच्या आरडाओरडानंतर वाघाने मृतदेह सोडून पळ काढला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. वन विभाग आणि पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान याच भागात अवघ्या 15 दिवसांपासून आणखी एका व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता. सततच्या हल्ल्यामुळे हा वाघ नरभक्षी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचा इशारा दिला आहे. एका खांद्याला असे जवळ बसलो होतो. जनावर इकडून मागून आला आणि ते बाई अशी बसली होती, एक बाई अशी बसली, एक बाई तशी बसली, एक माणूस तसा बसला. 4 जण होतो. त्याच्यामध्ये येऊन एखाद्याने येऊन पडला तिच्यावर. तर आम्ही 3 जण बोंबले उठलो. तर तरी तो सोडला नाही. एखाद्याने येऊन पडला ना, असा उचलून टाकला तिला. तरी एक बाई त्याला असा हे 1-2 डबल जातो, दोघे जात. आम्ही 4 जण उठलून बस ते असं उठत असा त्याच्यावर येऊन पडला मारून. तिकून आला ना, आम्ही आता खांद्यावर सोडून 4 जण ना, तर येऊन नका एका गणिलेश नका तिथे पाठीवर पसऱ्या आणि धरलं ना, घेऊनच पर आला. तर हुडूत करतच राहिलो त्या तिथे डेमरेल्या बांध त्या घाप टाकल्या दशी नाही का धावलून आम्ही मागं तिला आडवी पाडलं ना, तर मग धावलून मग काड्या धरलो धावलून तर मग तिच्या मागच गेलो तर मग त्या पाटावर सोडला तिला. बमलं तसं राहिलो धावा गा म्हणून. मी वीरेंद्र किशोर रामलालजी जयस्वाल गुंजे येथील रहिवासी असून माजी उपसभापती पंचायत समिती सिंदेवाही. मला आज सकाळीच 8:30च्या दरम्यान वाघाने एका महिलेवर हल्ला केला ही माहिती मला कळताच मी ताबडतोब घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण माझ्यापूर्वीच फॉरेस्ट आणि पोलीस दलाने ही बॉडी उचलून दवाखान्यामध्ये रेफर केलेली आहे. आत्ताच 1 महिन्यापूर्वी मरेगावला घटना झाली होती. तेथे एका आत्राम नावाच्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून त्यांना मारले आणि ही 1 महिन्यामधली दुसरी घटना जवळपास वत्सला वाडगोरे हे वारंवार हिंसकपणाचे माणसावर हमला होत आहे. याचा फॉरेस्टवाल्यांनी आणि शासनाने लवकरात लवकरचा बंदोबस्त करून या वाघाला इथून हलवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा आम्ही पूर्ण गावकरी इथं आमरण उपोषणाचा इशारा मी इथं माजी उपसभापती यांना देत आहो. परत गावाच्या सभोवताल या वाघाचा वावर असल्यामुळे आणि त्याच्यापासून सर्व व्यक्तीला धोका असल्यामुळे याचा असेल की गावासभोवताल जे कंपाऊंडचा वगैरे वॉलचा वगैरे जो प्रस्ताव असलेला तो ताबडतोब तयार करून त्यांनी गावाच्या सभोवताल सोलर लाईटची व्यवस्था तात्काळ यांनी मंजूर करावी आणि झुडपी जंगल साफ करून. आमच्या गावामध्ये मजुरी नाही, काही नाही. आम्ही कायचे नाही पोट भरायचे. आमच्याकडे उपास मारायची पर्यादी आहे. आज मोबाईल नाही वेचून काही नाही कामधंदा. आमच्या गुंजेवाई गावामध्ये कामधंदा नाही आहे. का करून कायचे नाही पोट भरून सांगा तुम्ही. न्याय द्या आम्हाला. फक्त आमच्या जंगलामध्ये वाघ पाहिजे नाही. कामं नाही, धंदे नाही, घरी राहून आम्ही खाऊन का पोरं भरायला पोसून खायचे. आपल्या गावामध्ये अजिबात वाघ पाहिजे नाही. बीट आले, अशी बीट आले. 4था महिना आला, लग्न सीझन आले. प्रत्येकाचे लग्नाचा कार्यक्रम आहे. काड्या आणायच्या कुठून, स्वयंपाक करायचा कुठून, गॅस नाही भेटत आहे. खेड्यापाड्यात स्वयंपाकाची वांदे येऊन गेल्या. कार्यक्रमाला काड्या नाही भेटत, जंगलात जायला लागत आहे. आमच्या गावच्या जंगलामध्ये लगेच वाघ सोडले आहे. हे आमच्या जंगलामध्ये वाघ नाही पाहिजे. कारण तुमच्यामध्ये जाची उजागरी नाही आहे. काड्या नाही आणू शकून, काही नाही आणू शकून. आम्ही कायच्यानं पोट भरावा. तुम्हीच सांगता जंगलामध्ये पाहिजेच नाही, वाघ म्हणून पाहिजे नाही. तुम्ही बिटा नाही आणत आहे. आता पाण्याची सीझन लागते. आता बाया माणसं पाणी नाही तोडून तर का खाणार राहून आम्ही. नाही रोजगार हमी लागल या गुंजेवाई गावामध्ये नाही काही लागत. 10 तारखेला दुपारी 12 वाजता वाघ दिसला. जवळपास 20 फूट अंतरावरून पाहिलो. दंडातल्या मोबामध्ये होतो आम्ही 3 जण एका वाजी. मी याच्यात दंडात आला वाघ. येत आहे वाघ रोज. मग दंडातले मोबाईल नाही तुमचं का खाऊन आम्ही. महान्यूज 7 करिता मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट. बॉस ने मीटिंग बुलाई। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। This video is sponsored by Shivam Jewelers.